Hello students, this is Akshita, your educator. I welcome you all on the platform of Global Online. जसं की आपल्याला माहिती आहे फ्रेंड्स, ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मनी एक कंप्लीट सिरीज लॉन्च केलेली आहे फॉर अपकमिंग महाराष्ट्र BEd CET अँड ELCT एक्झामिनेशन 2023साठी. या पर्टिक्युलर सिरीजमध्ये आपण इंग्लिशमधला जो टॉपिक आहे दॅट इज ELCT, ओके, इंग्लिश लँग्वेज कॉन्टेंट टेस्ट, त्यामधला टॉपिक जो आहे तो इडियम्स आपण आजच्या लेक्चरमध्ये स्टार्ट करणार आहोत. सो मूविंग ऑन टू टुडेज लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी BEd CET एक्झामिनेशन 2023 जो कंप्लीट कोर्स लॉन्च केलेला आहे वया ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्म, यामध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स, 10 फुल सिलेबस टेस्ट सिरीज, फुल सिलेबस कंप्लीट नोट्स अँड 2000+ MCQ क्वेश्चन बँक. हे जे सर्व फीचर्स आहेत तुम्हाला कोर्स फीस ऑफ 1000 रुपीजमध्ये प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ओके, ॲट सेम टाईम BEd CET सोबत जर तुम्ही ELCTचं प्रेपरेशन करत असाल, BEd CET सोबत ELCTचं प्रेपरेशन करत असाल तर तुमचा कोर्स फीस असणार आहे 1500 रुपीज. ओके, दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता फॉर एनरोलमेंट ऑफ कोर्स विच इज 8179138413 किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप्लिकेशन प्लेस्टोरवरती अवेलेबल आहे. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला इन्स्टॉल करू शकता. इन्स्टॉल केल्यावरती अशा पद्धतीचा इंटरफेस दिसेल. यामध्ये स्टोर नावाचं आयकन आहे, त्यावरती क्लिक करा. यू विल मूव द पेज कॉल्ड ॲज माय कोर्सेस इन विच देर इज अ सर्च टॅब. त्या पर्टिक्युलर सर्च टॅबमध्ये तुम्हाला CET असं टाईप करायचं आहे. CET टाईप केल्यावरती खालच्या बाजूला कोर्स अलॉंग विथ द फीज डिस्प्ले होऊन जाईल आणि तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. So today's topic is about idioms. Let us start that. The very first one, for example, someone who always daydreams, okay, जो दिन के अंदर सपने देखते, उनके लिए हम जो idiom यहाँ पे इस्तेमाल करेंगे that will be castles in the air. CASTLES, castles in the air. ओके, इसका जो मीनिंग रहेगा, मीनिंग हम लेंगे डे ड्रीमिंग या डे ड्रीम्स. डे ड्रीम्स आर नथिंग बट कैसल इन दी एयर. अभी इसको सेंटेंस में एग्जाम्पल में हम किस तरीके से यूज़ करेंगे देखना. शी इज़ ऑलवेज बिल्डिंग castles in the air. Castles in the air. And is very unrealistic. मतलब जो वो चीज़ें सोच रही है फ्यूचर के लिए उसके, या फिर जो वो चीज़ें ड्रीम कर रही है, डे ड्रीम कर रही है, वो काफ़ी ज़्यादा अनरियलिस्टिक है. अशा टाइप्स ऑफ आपण जे डे ड्रीम्सला बोलतो कॅसल्स इन दी एअर. ओके, नेक्स्ट वन इज catch. Please note each and everything whatever I am writing here. Okay, castles in the air, daydreams, she's always building castles ला underline kara in the air and is very unrealistic. The second idiom will be catch on. CATCHON. catch on matlab becoming sick with a cold, or we can say, okay, become sick with a cold. बीमार पडणे, कशामुळे? सर्दीमुळे जे बीमार पडणे आपण त्याला काय बोलतो? कॅच ऑन. ओके, कॅच अ कोल्ड, नॉट कॅच ऑन. ओके, कॅच ऑन एक वेगळं आहे, आपण ते पण बघून घेऊयात. कॅच अ कोल्ड, becoming sick with a cold. Okay, so I caught example again. I caught a cold because of the rain and cold weather. Okay, मी तुम्हाला डिरेक्टली जे आहे म्हणजे असं एक डिरेक्टली कॉपी पेस्ट करून दिलं असतं एक्झाम्पल्स, बट मला तसं नाही द्यायचं. तुम्हाला ईच अँड एव्हरी इडियम जे आहे समजून सांगायचं आहे. सो पॉसिबल होईल तितके इडियमच आपण आपल्या आजच्या क्लासमध्ये कवरअप करून घेऊ. म्हणून ईच अँड एव्हरी इडियम, त्याचं मीनिंग अँड एक्झाम्पल तुमच्या नोट्समध्ये कंपल्सरीली असायला हवं.
ठीक है. कॅचिंग अ कोल्ड मीन्स बिकमिंग सिक विथ अ कोल्ड. आय कॉट अ कोल्ड बिकॉज ऑफ द रेन अँड कोल्ड वेदर. मला काय झालेली आहे, सर्दी झालेली आहे बिकॉज ऑफ दी रेन अँड कोल्ड वेदर. ओके, मूविंग ऑन टू द नेक्स्ट इडियम. Sorry, chalk up. Chalk up. CHALK up. Chalk up का मीनिंग रहेगा रिकॉर्ड. रिकॉर्ड, ठीक है. chalk up म्हणजेच रिकॉर्ड, ठीक आहे. द स्टॉक प्राइसेस, एक्झाम्पल घ्या. द स्टॉक प्राइसेस ऑफ द कंपनी chalked up. A big gain last week. ओके, द स्टॉक प्राइसेस ऑफ द कंपनी चॉक्ड अप. चॉक्ड अप मतलब क्या, रेकॉर्ड तोडलेले. बेसिकली त्यांनी काय केलेलं, रेकॉर्ड तोडलेलं आहे. जे स्टॉक प्राइसेस आहेत कंपनीचे त्यांनी रेकॉर्ड तोडलेलं आहे फॉर बिग गेन लास्ट वीक. ओके, दुसरा जो इडियम मी तुम्हाला देणार आहे दॅट वॉज कॅच ऑन. जे मी तुम्हाला कॅच कोल्डसोबत देणार होती, इथे लिहून घ्या लगेच. कॅच ऑन. ओके, कॅच ऑनचं जे मीनिंग असेल दॅट इज अंडरस्टँड अबाउट समथिंग किंवा लर्न अबाउट समथिंग. अंडरस्टँड अँड लर्न अबाउट म्हणजेच काय असतं, कॅच ऑन. एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल जर आपण बघितलं, आपण बोलू शकतो इट वॉज डिफिकल्ट टू कॅच ऑन अ फर्स्ट बट फायनली आय वॉज एबल टू अंडरस्टँड दी मॅथ प्रॉब्लेम. म्हणजे तुम्ही एखादा मॅथ प्रॉब्लेम आहे, ठीक आहे, किंवा कुठल्याही स्टडी रिलेटेड एखादी गोष्ट घ्या. आधी सुरुवातीला समजायला थोडी डिफिकल्टी येत आहे बट नंतर ते समजून जाईल. बट याच कॉन्सेप्टला किंवा या वाक्याला आपण कशात कन्वर्ट करू शकतो, कॅच ऑनमध्ये. इडियमचा वापर करू शकतो. यामध्ये आपण बोलू शकतो की इट वॉज डिफिकल्ट टू कॅच ऑन फर्स्ट. सुरुवातीला अंडरस्टँड करायला थोडं डिफिकल्ट गेलं बट फायनली आय वॉज एबल टू अंडरस्टँड दी मॅथ प्रॉब्लेम. एक्झाम्पल घ्या. इट वॉज डिफिकल्ट टू अंडरस्टँडच्या ऐवजी आपण काय घेऊ, टू कॅच ऑन. ॲट फर्स्ट, सुरुवातीला डिफिकल्ट गेलं बट फायनली आय वॉज एबल टू अंडरस्टँड मॅथ प्रॉब्लेम. ओके, नेक्स्ट इडियम. इथे तुम्ही कशाला अंडरलाईन करणार आहात सर, कॅच ऑनला. ओके, नेक्स्ट वन. नेक्स्ट घ्या. ड्रॉप डेड. ड्रॉप DROP ड्रॉप डेड DEAD. आता ड्रॉप डेडचा अर्थ काय आहे, गो अवे अँड बी क्वाईट किंवा स्टॉप बॉदरिंग समवन. अर्थात काय, एखाद्यापासून दूर जाणे किंवा एखाद्याला बोलने कमी करने, अपन त्याला काय बोलणार है, ड्रॉप डेड. किसी से बात करना कम करना या फिर किसी से किसी के साथ थोड़ी कम बातें करना, दैट इज़ नथिंग बट ड्रॉप डेड. इसका मीनिंग लिख लेना पहले. गो अवे एंड बी क्वाइट. क्वाइटचा अर्थ काय असतो सर, शांत होणे. किंवा स्टॉप बॉदरिंग. एक्झाम्पल घ्यायचं. एक्झाम्पल, आय टोल्ड हिम टू ड्रॉप डेड. टू ड्रॉप डेड मतलब क्या, अभी यहाँ पे टू बी क्वाइट.
मैंने उससे क्या बोला है, टू बी क्वाइट व्हेन ही केम इनटू माय रूम and now he's angry at me. Angry at me. या वाक्याचा अर्थ काय होतो, मी तो रूममध्ये आला होता म्हणून मी त्याला काय बोललेलं आहे, शांत बसायला. ठीक आहे, शांत बसायला बोलली तर त्याला आता माझ्यावरती राग आलेला है. वो जब मेरे रूम में आया था मैंने उसको बोला था शांत बैठने के लिए, टू बी ड्रॉप डेड, इसलिए अभी वो मेरे पे गुस्सा है. तो ये चीज़ हम किस ईडियम का यूज़ करके इस्तेमाल करके बोल सकते हैं, ड्रॉप डेड, कि वो मेरे रूम में आया, आई टोल्ड हिम टू बी ड्रॉप डेड, ओके, व्हेन ही केम इनटू माय रूम एंड नाउ ही इज़ एंग्री एट मी. ओके, नेक्स्ट ईडियम, ड्रॉन डाउन, DROWN, डाउन, DOWN, ड्रॉन डाउन. ओके, इसका जो मीनिंग रहेगा अभी, डाउन, इट इज आउट. सेकेंड प्लीज. आउट. ओके, सो मेक सम मच नॉइस. ओके, मेक सो मच ऑफ नॉइस दॅट इट इज इम्पॉसिबल टू हिअर. असे खूप जास्त जोरजोरात आवाज काढणे जेणेकरून ऐकणं एखाद्याला डिफिकल्ट जाणे, त्याला आपण काय बोलतो, ड्राउन आउट बोलतो. ठीक आहे, याचा आधी मीनिंग लिहून घेऊ आपण. मेक, ऐसी आवाज़ें करना, मेक सो मच नॉइस, बहुत ज़्यादा आवाज़ कि हमें सुनाई नहीं दे रहा है, दैट इट इज़ इम्पॉसिबल टू हियर. Impossible to hear. Take the example. Example कसं यूज करायचं आहे इडियमला. The team captain was drowned out by the cheering fans. This is nothing but drowned out. Okay, drowned out मतलब ऐसी आवाज़ें जिसके अंदर सुनाई देना काफ़ी ज़्यादा डिफ़िकल्ट है, राइट, दैट इज़ drowned out. दैट द टीम कॅप्टन वॉज drowned out by the cheering fans. जे cheering fans असतात, क्रिकेट मॅच बघायला जाणारे किंवा कुठलीही मॅच बघायला जाणार, त्यांचा आवाज इतका जास्त आहे की तो टीम कॅप्टन आहे तो drowned out झालेला आहे. ठीक है, दिस इज़ वन ईडियम. नेक्स्ट एग्जाम्पल, ईज ऑफ. नेक्स्ट ईडियम इज ईज ऑफ, EASEOOFF, ऑफ, ईज ऑफ. रेड्यूस, याचा अर्थ आहे रेड्यूस इन सिव्हिरिटी और प्रेशर, रिलैक्स. ओके, एग्जाम्पल लेना इसका. द प्रेसिडेंट was asked to ease off on his efforts to save money in the company. ओके, ईज ऑफ मतलब का रिड्यूस इन द सिवियरिटी और प्रेशर. ठीक आहे, म्हणजे रिलॅक्सिंग स्टेट. द प्रेसिडेंट वॉज आस्क्ड टू ईज ऑफ मतलब प्रेसिडेंटला काय करण्यात आलेलं होतं, प्रेसिडेंटना बोलण्यात आलं होतं रिलॅक्स घ्या. रिलॅक्स फॉर वॉट, रिलॅक्स इन दी एफर्ट्स टू सेव द मनी इन द कंपनी. ओके, सो मूविंग ऑन टू द नेक्स्ट ईडियम. नेक्स्ट ईडियम लिहून घ्या. ईट लाईक अ हॉर्स. ईट लाईक ए हॉर्स. ह्याच्यासोबत एक दुसरं एक आहे ईट लाईक अ बर्ड, ते पण बघून घेऊयात. ईट लाईक अ हॉर्स मीन्स ईट अ लॉट. ईट अ लॉट, जास्त खाणे. ठीक आहे, एक्झाम्पल घ्या.
ही ईट्स like a horse, but he never puts on weight. हे एक्झाम्पल आपण खूप वेळेस ऐकलेलं असतं की ती जी व्यक्ती आहे खूप जास्त खाते तरी पण तिचं वजन नहीं वाढत है. वो जो पर्सन है वो काफ़ी ज़्यादा खाता है बट उसका वेट ही पुट ऑन नहीं हो रहा है. पुट ऑन नहीं हो रहा है या फिर उसे हम क्या बोल सकते हैं, ईट लाइक अ हॉर्स. मतलब वो काफ़ी ज़्यादा खा रहा है इसलिए उसका वेट जो है पुट ऑन हो ही नहीं रहा है. इस तो भी उसका वेट जो है पुट ऑन नहीं हो रहा है. ठीक है. सो ईट लाइक अ हॉर्स इज़ लाइक ईटिंग अ लॉट. ओके. इसके अंदर दूसरा ले लेना, ईट लाइक अ बर्ड. ईट लाइक ए बर्ड, इसका मीनिंग है ईट वेरी लिटिल. उसकी कंप्लीट अपोजिट, ईट वेरी लिटिल. एग्जाम्पल, ही ईट्स लाइक अ बर्ड. ही ईट्स लाइक ए bird. That is the reason why he can't put on enough weight. त्याचं वजन एवढं कमी का आहे, कारण तो खूप कमी जेवण करतो. याला कसं आपण रिप्रेझेंट करू शकतो इडियम्सच्या द्वारे, इट्स लाइक अ बर्ड. इसको अंडरलाइन करना, इट्स लाइक अ बर्ड को. नेक्स्ट लेना अभी एग ऑन. एग, EGG, एग ऑन. याचा जो अर्थ आहे दॅट इज अर्ज और पुश समवन to do something. Example, he is always egging his friend. कशा पद्धतीने यूज करत आहे बघा, egging his friends. egging his friends म्हणजे त्या फ्रेंड्सला फोर्स करतोय किंवा पुश करतोय. कशासाठी? फ्रेंड्स ऑन when he is angry. when he is angry, which makes him even more angrier. ठीक आहे, समजलं? म्हणजे अर्थामध्ये यू आर मेकिंग समवन टू डू समथिंग. Okay, you're making someone, urging someone to do something. He's always egging on his friends. Egging on his friends for what? When he's angry. जेव्हा तो रागात असतो तेव्हा त्याच्या फ्रेंड्सला काय करतो, पुश टू डू समथिंग. आणि त्यामुळे त्याच गोष्टीमुळे तो अजून जास्त काय होतं, ॲंग्री होतो. ठीक आहे. ओके. मेक द मोस्ट ऑफ. नेक्स्ट घ्या, make the most of. इसका एग्जाम्पल लेना, use to the greatest advantage. Example, he made the most of his time in Bangalore and visited many art galleries. Okay. एक्झाम्पल आधी समजून घेऊयात आपण. ही मेड टू द मोस्ट ऑफ हिज टाईम. ही मेड द मोस्ट ऑफ हिज टाईम, ह्याला अंडरलाईन करायचं. मेड मोस्ट ऑफ हिज टाईम. मेड मोस्ट ऑफ समथिंग म्हणजे अर्थात काय, ग्रेट ॲडव्हान्टेज घेणं, एखाद्या गोष्टीचा जास्तीत जास्त उपयोग करून घेणं, त्याला आपण काय बोलतो, मेक दी मोस्ट ऑफ, इडियम. ओके. सो बँगलोरमध्ये तो डिफरंट गॅलरीजला व्हिजिट करून त्यांनी खूप जास्त त्याचा ॲडव्हान्टेज घेतलेला आहे. ह्याला आपण कसं रिप्रेझेंट करणार सर वाक्यामध्ये, ही मेड दी मोस्ट ऑफ हिज टाईम इन बेंगलोर अँड व्हिजिटेड मेनी आर्ट गॅलरीज. ओके.
खूप साऱ्या डिफरंट आर्ट गॅलरीजला व्हिजिट करून त्यांनी त्याचा ॲडव्हान्टेज घेतलेला आहे इन द सिटी बेंगलोर. ओके, अशा पद्धतीने आपण काही इडियम्स जे आहेत ते चेक केलेले आहेत. बाकीचे जे लेफ्ट आउट इडियम्स आहेत त्यांचं मी तुम्हाला इमेजच्या फॉर्मॅटमध्ये PDF तुम्हाला कन्वर्ट करून देऊन टाकेल. ईच अँड एव्हरी लेटरच्या बेसिसवरती ॲटलीस्ट मिनिमम 10 इडियम्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल इन आवर व्हॉट्सॲप ग्रुप. सो अशा पद्धतीने दिस वॉज एंड ऑफ टुडेज लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. प्लीज लाईक द व्हिडिओ अँड कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की ड्रॉप करून सांगा तुम्हाला व्हिडिओ जे आहे आवडत आहे का नाही, आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.